चला ऑल सेट. जिकडे यशांक नवीन गोलंदाजी मार्क वर पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक घेऊन सज्ज होतोय. स्ट्राइक एंडला मिस्टर बाबेश. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला उडवलाय आणि इतक्या लांब उडवला चेंडू गेला सीमार्ग पार. षटकार. हलमते हबीबो हलमते हबीबंदाले हलमते हबीबो हलमते हबीबंदा. चला विद्याताई जॉन. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर टायमिंग मध्ये पहिला चेंडू उडवून दिला ऑन साइडला 6 धावेसाठी. यशांक पुन्हा एकदा सज्ज होतोय. 6 धावा धावपलकावर एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, तीच दिशा, तोच लाईन उडवून दिला साईडला. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. 6 धावा. हलमते हबीबो हलमते हबीबंदाले हलमते हबीबो हलमते हबीबंदा हलमते हबीबो हलमते हबीबंदाले हलमते हबीबो हलमते हबीबो. थँक्यू डीजे. 2 मध्ये 2. काय तिसरा येईल? हो हो तिसरा येईल का? तिसरा सुद्धा आलाय. वन्स मोर वन्स अगेन बाबेश ऑन फायर. होलीपाडा चषक 2024चा अखेरकार षटकारची हॅट्रिक पाहायला मिळाली. शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपण आहोत जिकडे भावेश 7 पाठीचा ओपनर आलेला बॅटरने यशांक वर केलेला हल्ला बॉल आणि अडचणी वाढल्यात आता यशांकच्या. कारण 3 मध्ये 3 आल्यात आणि ज्या प्रकारचे फटके एक्झिक्यूट केल्यात ऑन साइडला एकाच दिशेने ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. आणि सुरुवात काय जबरदस्त केली. 3 मध्ये 18. टीम मीटिंग बोलावली गेली होती. या पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. टीम मीटिंग बोलावत असताना काय सिद्ध होईल 3 चेंडू मध्ये येणारे कालवेल सांगणार आहे. चला बाबू दादा कुठे असेल त्याने मंचावर यायचंय. यशांक पुन्हा एकदा बाबेश साठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. यावले फटका प्रॉपर कनेक्शन उडवून दिलंय. पुन्हा एकदा षटकारासाठी 6 धावा. थँक्यू डीजे. कौतुक असं वाटतं पहा. हेमंत दादा काय जबरदस्त जल्लोषात आज आहेत. व्हाईट शर्ट जीन्स पॅन्ट त्यानंतर शूज. क्या बात आहे. हो हो पुन्हा एकदा यशांक. हो हो वेगवान चेंडू. यावेळेला प्रयत्न मात्र फसलाय आणि अखेरकार डॉट बॉल आला गेलाय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 लगातार षटकार 24 बाद धावपलकावर आणि थोडस कमबॅक केलंय. कारण खऱ्या अर्थानं कमबॅकाची गरज होती आणि ते कमबॅक करून दाखवलंय. तिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन या पहिल्या षटकातील मिस्टर यशांक सज्ज होतोय भावेश समोर. हो वेगवान चेंडू पुन्हा एकदा हलवून पद्धतीने टप्प्यावर आलाय
आणि येता येता डॉट बॉल ताकेरकर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 24 धावा धावपलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. ए बाय तुझा नवरा बारकुला ग बाय तुझा नवरा बारकुला बाय तुझा नवरा बारकुला ग बाय तुझा नवरा बारकुला बाय तुझा नवरा बारकुला ग बाय तुझा नवरा बारकुला बाय तुझा नवरा बारकुला ग बाय तुझा नवरा बारकुला ए शिपीनी दूध भाजीला शिपीनी दूध भाजीला शिपीना दूध भाजीला शिपीना दूध भाजीला ए काली काली कोंबडी काऊन मारवीला ग काली काली कोंबडी काऊन मारवीला थँक्यू जितेश डीजे जितेश. पहा मला वाटतं येडवणवरून आल्यात. मग मुख्य गाव हेच आहे अर्नाळा किल्ला, परंतु आज एडवणला होता 2 दिवस, त्यामुळे एडवणवरून त्याला कॉल आला नाही. त्या कॉलला त्याने स्वीकारलं. नखेरकार गावामध्ये दाखल झाला. म्हणून पहा दिवस किती महत्वाचा आहे आजचा सुद्धा दाखवलाय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर योगेश. तुफानी एक्सप्रेस म्हणून या खेळाडूला ओळख आहे. आणि बघूया योगेशनी पहिल्या दिवशी मला आठवते गुरुवारच्या दिवशी काय जबरदस्त कामगिरी केली होती. 1 चेंडू 1 धावा डिफेंड केले होते. योगेशचा पहिला चेंडू ऑन साइड ला उडवून दिलाय आणि चेंडूला पाठवलं डायरेक्टली आउट टू द पार्क. 6 धावा. मामाचा गाणी झाला पाहिजे. अरे ये मामा नाही ये मामा तुझ्या बाचीच्या कार्याला. अरे ये मामा नाही ये मामा तुझ्या बाचीच्या कार्याला. ये मामा तुझ्या बाचीच्या कार्याला. ये मामा तुझ्या बाचीच्या कार्याला. अरे मामा तुझ्या बाचीच्या कार्याला. थँक्यू डीजे. काय जबरदस्त सुरुवात आहे पहा. अजूनही धावपलकावर फक्त षटकारच लागल्यात. बाकीचे अजूनही चौकार 2 धावा असे या प्रकारच्या धावा आलेल्या नाही. हो वेगवान चेंडू होता. पायावर आदललाय. फेकी नाही. तोपर्यंत येतोय डॉट बॉल. आता शेवटचा आणि अंतिम दिवस आणि आजच्या दिवसामध्ये मला वाटतं अजून एक मोठी मॅच जी आपल्या भेटीला येणार आहे. दुर्गेश 11 यानंतर खेळणार आहेत आणि खऱ्या अर्थानं मजा येणार. ज्या वेळेला ते खेळतात त्या वेळेला बरेच लोक चर्चेस असतात की खेळाडू येतात तर येतात कुठून. पहा प्रशांत गरजचं कौतुक करतोय. कालच्या दिवशी या खेळाडूने लगातार 2 मॅच मध्ये अर्धशतकी खेळली होती पुरापाड्याच्या मैदानावर. आणि अर्धशतकी नव्हती, 9 चेंडू मध्ये 50 धावा टोकायचं म्हणजे तितकंच सोपं नाहीये. आणि त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा 10 चेंडू नंतर अर्धशतकी खेळली. आणि त्यांचा भाऊ मला म्हटला की अर्धशतकी खेळून सुद्धा तर स्पर्धे बाहेर जावं लागलं. म्हणजे किती मोठी अचिव्हमेंट होती त्या स्पर्धेमध्ये. पहा अजून एक षटकार मला वाटतं आलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय योगेश गोलंदाजी मार्कवर. हो हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवला. ऑफसाइडला खेळाडू येतोय. हो काय जबरदस्त झेल टिपलाय. जतीनने पकडला झेल. नखरकार पहिला विकेटचं पतन सातपाडी संघाचं. आणि विकेटचं पतन झालंय. वीरूला बाद व्हावं लागलंय. रन झळणारे जळणारे पळणारे पळणार अजून झळवायचं. झळणारे जळू द्या पळणारे पळू द्या अजून झळवायचं. माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढे चालायचं. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवला होता. ऑफ साइडला जतीन आला होता आणि काय जबरदस्त एफर्ट रनिंग मध्ये कॅच झेल टिपलाय. आणि काय जबरदस्त झेल टिपलाय जतीनने. नखीरकार पहिल्या विकेटचं पतन सातपाडी संघाचं. 2 षटकार लगावून वीरूला बाद व्हावं लागलंय. आणि धावपल जर आपण बघितलं तर यावेळेला 36 धावा धावपलकावर आणि 4 चेंडूचा खेळ झाला. मला वाटतं या स्पर्धेमधील पहिलं असं धावपलक आहे जे फक्त षटकाराने झालंय. अजूनही एकही चौकार, एकही धाव, 2 धावा या प्रकारच्या धावा अजून धावपलकावर आल्या नाही आहेत. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर दिव्येश. आणि ब्रेक थ्रू आणून देण्याचं काम योगेशने या षटकामध्ये करून दाखवलं. योगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो मोठा फटका मारायचा प्रयत्न. लाऊड फिंगर
लगातार दुसरा विकेट सातपाटी संघाचा होतोय. दिवेशला जसं आलंय तसं जावं लागलंय. गॉन. आडवा डोंगर त्यानु वाईचा मंदिर आडवा डोंगर त्यानु वाईचा थँक्यू. पहा एक महान गोलंदाज, एक लेजंड क्रिकेटर भगवान दादा मैदानाच्या आतमध्ये जाऊन स्वतःच्या मुलाला थोडासा कालमंत्र दिलंय आणि त्या कालमंत्राने थोडासा फायदा झालाय. पहा 2 गडी बाद झाल्यात आणि 2 महत्वाचे गडी या ठिकाणी बाद झाल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे 36 धावा धावपलकावर खऱ्या अर्थानं ब्रेक थ्रूची गरज होती आणि ते काम करून दिले. पहा हॅट्रिक पाहायला मिळेल का? या षटक्या अगोदर हॅट्रिक पाहायला मिळाली होती षटकाराची, परंतु इकडे विकेटची हॅट्रिक पाहायला मिळेल का? आजचा दिवस शेवटचा दिवस आहे आणि सुरुवात चांगली आहे. षटकाराची हॅट्रिक झाले, काय विकेटची हॅट्रिक होईल? स्ट्राईक एंडला वैभव नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हो वेगवान चेंडू जडमध्ये टाकलाय, ब्लॉकरचा मारा, ड्राईव्ह केला गेला चेंडूला, तोपर्यंत 2 धाबा फेकी होईपर्यंत 2 धाबा. तर अखेरकार 2 धाबा धावपलकावर लगावल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 38 धाबा धावपलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. ओव्हर झाले. बॉल सांग पहिला ओव्हर झाले. पहा पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा डॉट, तिसरा षटकार, लगातार 2 विकेट आणि 2 शेवटच्या चेंडूवर 2 धावा. चला थँक्यू. परंतु एकच गोष्टीची चर्चा आता थोड्या वेळात होणार आहे. प्रणय नवीन गोलंदाजी मार्कवर आलाय. प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक लागले प्रणयसाठी 100 रुपयाचं जागृत धनुकडून. प्रणय आलाय, तिसरं षटक मार्गस्थ आणि प्रणयचा पहिला चेंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्ररक्षक येतोय. हो हो एफर्ट चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार, चौकार, 4 धावा.
ऑन साइडला शफलवून ड्राईव्ह केले गेले होते चेंडूला. पहा प्रयत्न चांगले होते. हो 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 चांगलं एफर्ट, परंतु थोडंसं पुढे पडलाय चेंडू. एफर्ट चांगलं होतं तिकडे, थोडासा थांबला असता तर कदाचित तो चेंडू हातामध्ये मिळाला असता, पण त्या प्रकारचं काही घडलं नाही. पुन्हा एकदा प्रणय मोठा फटका साईडला उडवलं चेंडूला. चेंडू गेला पुन्हा एकदा सीमार पार, षटकार. कड़ाकड़ी की मजा बड़ी ले लो भैया अनारकली. थँक्यू. षटकार नंबर 96. हा शफल ऑन साइडला उडून दिलं होतं आणि काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले भावेशने. 8 चेंडूंमध्ये 34 धावांचं योगदान. 48 धावा धावपळकावर 2.2 चेंडूचा खेळ झालाय. सातपाडी संघ SS क्लब बी सिंगावर पूर्णपणे दबाव आलाय. काय या दबावामधून बाहेर पडतील. पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा शॉटअप पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. पहिलाच पडलाय. 2 खेळाडूंच्या मध्ये जाऊन चेंडू तोपर्यंत 2 धावा धावपळकावर. 50 धावांचा पल्ला अखेरकार पार झालाय सातपाडी संघाचा. काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. दुपारचं सत्र आहे, वाऱ्याचा प्रचंड वेग आहे आणि आतापर्यंत त्याचाच पुरेपूर फायदा ठेवलाय भावेशने. प्रणय काय घडून ब्रेक थ्रू आणून देण्याचा प्रयत्न करेल, जे मागील षटकामध्ये योगेशने करून दाखवलं होतं. 2 षटकार जरूर आले होते, परंतु 2 महत्वाचे गडी त्या ठिकाणी बाद केले होते. आणि प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो, जिकडे आतापर्यंत 50 धावा धावपळकावरती आहेत. शॉटअँपूल पॉवरफुल मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे बरोबर हातात. अखेरकार भावेशच्या इनिंगचा खेळ संपलाय. 3रं विकेटचं पतन आणि अजून एक हादरा सातपाडी संघाला. भावेश बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू. सातपाडी संघ जोरदार आल्यामध्ये भावेशसाठी 10 चेंडूमध्ये 36 धावांची केली. 5 षटकार आणि 1 चौकारासह 6 विकेट आणून दिलाय, ब्रेक थ्रू आणून दिलाय आणि प्रणयची मम्मी मैदानाच्या आतमध्ये गेली आणि पारितोषिक दिलंय प्रणयला. तर अखेरकार प्रणयला ज्या विकेटची गरज होती त्या विकेटला ब्रेक थ्रू आणून देण्याचं काम करून दाखवलं. आणि बघा कशा प्रकारची बॅटिंग आतापर्यंत करून दाखवली होती. ब्रेक थ्रू आलाय आणि जो नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर अभि. पहा 50 धावांचा पल्ला पार झाला. 3 गडी बाद 2.4 चेंडूचा खेळ झालाय आणि अजूनही मला वाटतं 8 चेंडूचा खेळ आहे शेष आहे. 70चा पल्ला पार होईल का हा सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. डिपेंडेटरचे ऑनर प्रवीण पाटील यांच्या सोबत आणि आजच्या दिवशी प्रवीण पाटील सुद्धा कौतुक करेल, कारण ड्रोन या ठिकाणी त्यांनी या शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये अवेलेबल केलाय. थँक्यू सो मच प्रवीण. चला अभि आलाय आणि आता अभिचे प्रयत्न कशा प्रकारे असणार. अभि नाही तो कभी नाही, ही कामगिरी आता अभि करून दाखवेल का. प्रणय पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर अभिसाठी. हो हाकून टप्प्याचा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा त्याच मिड विकेटला ट्राय केलं चेंडू. तोपर्यंत 1 धाव धावपळकावर 51 रन 51 धावा धावपळका. ब्रेक थ्रू आणण्याचं काम करून दिलं होतं आणि योग ब्रेक थ्रूचा इम्पॅक्ट या मॅच मध्ये कुठपर्यंत राहील हे कालवेळ सांगलो. ज्या प्रकारची फलंदाजी करत होतं असं वाटलं होतं की 70चा पल्ला नक्कीच पार होईल, परंतु विकेट आल्याने तितकाचा दबाव पडेल का हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं असेल. प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला चेंडूला. क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने फेकी झाले तोपर्यंत 1च धाव आणि 1च धावेने समाधान मानावं लागलं. चांगलं षटक आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा धावपलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला.
आहे जिकडे कृतिक नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू ऑफ्टमच्या थोडासा बाहेर, वेगवान चेंडू, त्यामुळे आमच्या पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 53 धाबा धावपलकावर 53 धाबा धावपलकावर शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. बघा येणाऱ्या 6 चेंडू मध्ये किती धावांचं मजल मारायचं आहे आणि किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे. एस क्लब अर्नाळा किल्ला बी संघासमोर. फुलटा चेंडू ऑन साइडला उडवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून गेला. सीमार गप्पार षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. दोन्ही कॅप्टन महाराष्ट्र बॉईज आणि त्यानंतर दुर्गेश 11 इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे, त्यामुळे टॉस का बॉस कडे येऊन दाखवल्याच्या दोन्ही कॅप्टननी. षटकार आलाय, पुन्हा एकदा कृतिक, पुन्हा एकदा साइडला तोच पटका, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, नाही एका टप्प्याने चेंडू सीमार गप्पार, चौकार, 4 धाबा. चार चेंडू मध्ये 13 धावांचं योगदान आतापर्यंत वैभवने या मॅच मध्ये. पुन्हा एकदा कृतिक सज्ज होतोय. फुलटा चेंडू, प्रॉपर मिसिंग, चेंडूला मिस केलंय. नाखिरकार मिस करता करता चेंडू डायरेक्टली यष्ट्यांवर. ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं. फुलटॉस चेंडू प्रॉपर टायमिंग नव्हतं, डायरेक्टली यष्ट्यांवर फलंदाजांनी दाखवल्या आणि गोलंदाजांनी यष्ट्या वाकवल्या, अशी सिच्युएशन त्या ठिकाणी झाली. नाखिरकार वैभवला बाद व्हावं लागलं. 3.3 चेंडूचा खेळ झालाय. 63 धावा धावपलकावरती 4 गडी बाद झाल्या. तशा सिच्युएशन मध्ये सध्याचे घडले सातपाटी संघ आहे. अजूनही 3 खेळाडू, अजूनही 3 चेंडूचा खेळ येण्याची 70चा पल्ला पार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. 70चा पल्ला पार झाला की घरच्या मैदानावर कशा प्रकारचा परफॉर्मन्स राहील या बी संघाचा, कशा प्रकारे बॅटिंग करतील, काय या धावांचा पाठलाग होईल, अखेरकार काय घडेल येणारे कालवेळ सांगणार आहे. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉस कडून थांबायचं आहे. नेक्स्ट इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होते मिस्टर प्रेश, शेवटचे 3 चेंडूचा खेळ येण्याशी 63 रन, 4 गडी बाद आणि प्रेश आलाय. जिकडे ब्रेक आणून द्यायचं काम कृतिकने करून दाखवलंय. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील जेवढे कृतिक पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका साइडला उडवलं, लांबवलं क्षेत्ररक्षक आहे, परंतु काय झेल, अखेरकार झेल टिपलाय आणि अजून एक विकेटचं पतन. 5वा गडी बाद. फ्रेशला जसं आलंय तसं जावं लागलंय. गॉन थँक्यू डीजे, थँक्यू फहा. मी डीजे जैतेचं सुद्धा कौतुक करेल. कौतुक करायचं कारण एकच आहे, फहा जसा मैदानामध्ये आला होता फ्रेश न हो बॉलचं स्टिकर दिसतं या ठिकाणी. क्या बात आहे, काय जबरदस्त पिक्चर कॅप्चर केलंय रोहित चौधरी कॅमेरामॅन. हा डीजे वरचं कौतुक का करलं, कारण फ्रीज जसा आला तसं जावं लागलं होतं आणि त्याचं उत्तर सुद्धा जितेशने दिलं त्या सॉंगवर. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर धर्मेंद्रजी गणपत मेहर, आपणास विनंती आहे की आपण मंचावर येण्याची कृपा करावी. या गावाचे चेअरमॅन आहेत, त्यामुळे धर्मेंद्रजी मेहर आपणास विनंती आहे की आपण मंचावर येण्याची कृपा करावी. हॅट्रिक जर आली तर जतीन म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे कृतिकसाठी.
हा शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे जिकडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काय हॅट्रिक पाहायला मिळेल. मोठा फटका ऑन साइडला लॉंग क्षेत्ररक्षक आहे. ओहो हॅट्रिक झाले आणि 500 रुपयाचा मानकरी सुद्धा ठरला मिस्टर कृतिक. अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जतीन म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मैदानावर एसएस क्लब बी संघाला. चला महाराष्ट्र बॉयजचा कॅप्टन आलाय. दुर्गेश एलेंचा सुद्धा येईल. आलाय का. चला चिका करण येतोय का. चला चेक चेक प्रतीकला एका विकेटसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज होता जागृतजी धनू यांच्याकडून. ते आपण त्याला देत आहोत. अभिनंदन प्रतीक. या कॅप्टन या महाराष्ट्र बॉयज आणि दुर्गेश 11. टॉस करत आपण दोन नामवंत संघ आहेत जे आज या होळीपाडा चषकामध्ये that is a call. Tail is it. So toss महाराष्ट्र बॉयजचा कॅप्टनने जिंकलेला. डिसिजन तर जरूर विचारेन पण त्या अगोदर इथे आल्यानंतर कसं वाटतंय अर्नाला आयलँड वरती या होळीपाडा चषकाच्या निमित्तानं. नक्कीच या आयलँडवर आम्ही तरी पहिल्यांदाच आलो आहे कारण इकडे या मोठी स्पर्धा आज पहिल्यांदाच होळीपाडा चषक म्हणून भरवलेली आहे. त्यामुळे खूप छान वाटतंय. बोटीतनं प्रवास केला, इकडे जेवणाची सोय केली. खूप खूप धन्यवाद मंडळाचं. त्यांनी एवढी सगळ्या प्लेयर्सची प्रेक्षकांची सोय केली. समोर दुर्गेश 11 सारखा एक नामवंत संघ आहे त्याच्या विरुद्ध खेळायचा आहे. टॉस तर इम्पॉर्टंट होता. जिंकलाय तो. निर्णय काय आता. निर्णय असेल आमचा फलंदाजीचा. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला. बहुतांशी आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहतो की टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला जातो. चेसिंगला प्रत्येकाची पसंती असते कर्णधाराची. पण इथे मी पाहतोय महाराष्ट्र बॉयजचे कॅप्टन बॅटिंग करण्याचा निर्णय घेत आहेत. तो असं स्पेसिफिक रिझन म्हणजे काल आम्ही शेवटच्या मॅच पाहत होतो यूट्यूबवर. तर चेसिंग करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. हवेचा जोर नक्कीच उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आहे. तर नक्कीच त्यांना रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही जो पण स्कोर करू तो डिफेंड करू. किती एक आकडा की इतक्या बनवल्यानंतर थोडंच डिफिकल्ट जाईल समोरच्या टीमचा कॅप्टनला त्या संघाला धावा बनवत असताना. 4 ओव्हरमध्ये 60 ते 65च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करू. आणि कोणाकडून जास्त अपेक्षा करतात ॲज अ कॅप्टन की या फलंदाजांवरती आमची धुरा असेल आणि ते खेळतील या मॅचमध्ये. गणेश आहे, गौतम आहे, अजून बरेचसे फलंदाज आहेत. 6-7 पर्यंत आमची डीप बॅटिंग लाईनअप आहे. ते आम्ही नक्कीच कॅपिटलाइज करू. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. टॉस इम्पॉर्टंट होता बिकॉज टॉस गमावला आणि आता फिल्डिंग करायची आहे. आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं आणि आमच्या मनाप्रमाणे त्यांनी क्षेत्ररक्षण. ठीक आहे. येस क्षेत्ररक्षण तुम्ही करणार होता. टॉस गमावला जरी असला तरी तो डिसिजन मिळालेला तोच प्रश्न असेल. इथे आल्यानंतर अर्नाला आयलँड आपण बहुतांशी बाईकने, कारने, ट्रेनने प्रवास करतो खेळण्यासाठी. आज बोटीने केला. कसं वाटलं. अर्नाला गाव तर आपलंच आहे ना. पहिल्यांदा टुर्नामेंट होत आहे अर्नाला गावात तर चांगलं वाटतंय. आता आपण मॅचकडे वळणार आहोत. समोर जो संघ आहे तुमच्या खेळणार आहे तुम्हाला फिल्डिंग करायचे. कितपत रोखाल आणि कोणाकडून अपेक्षा करतात. आम्ही आमची चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. पुढे जो स्कोर होईल तो आम्ही चेस करणार. शुभेच्छा तुम्हाला. चांगली सारखाच त्या दोन्ही बाजूला. महाराष्ट्र बॉयजचा कॅप्टनने टॉस जिंकला आणि बॅटिंग करणारे धाडसी निर्णय घेतलाय. अर्थातच
दुर्गेश इलेव्हनच्या विरुद्ध त्यांनी कुठेही जाऊ नका, पण सुरू असलेल्या मॅचकडे जाऊयात. ऑन गोइंग इट्स वर्थ यू कॉम्बॉक्स. थँक्यू. चला तर टॉस जिंकला महाराष्ट्र बॉईज यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. एक मोठी मॅच जी आपल्या भेटीला येते, पण त्या अगोदर मैदानाच्या दिशेने जातोय जिकडे 64 धावांचा पाठलाग आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला कृतिक, तर नॉन स्ट्राईक हँडला प्रणय, तर पहिले षटक घेऊन नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर अवधूत सज्ज होते. पाठलाग 64 रन, पाठलाग 65 धावांचा 65चा. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू दिसत येण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला तोपर्यंत सिंगल रन. धावांचा श्री गणेश होता या ठिकाणी एस क्लब बी संघाचा. 65 धावांचा पाठलाग आहे, मोठा पल्ला आहे. काय या धावांचा पाठलाग होईल, त्या धावा मैदानावर डिपेंड करत जातील. भरपूर प्रश्न आहेत. घरच्या मैदानावर कशा प्रकारचा परफॉर्मन्स करून दाखवतील हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा अवधूत सज्ज होतोय. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि एक धावा धावपलकावर. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केले, लॉंग ऑन करून क्षेत्र शक्यतो डीप मधून एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा बघता बघता पूर्ण झाली. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे आणि अशामध्ये पाठला जर आपण बघितलं तर 65 धावांचा आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा धावपलकावरती आहेत. प्रणय आणि कृतिक यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर पहिले षटक मार्गस्थ असताना अवधूत पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रणय समोर, जिकडे 3 धावा धावपलकावर. शॉटम फुल करण्याचा प्रयत्न, त्या वेगाने आखूड टप्प्याचा चेंडू टॉपटमच्या थोडासा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि येता येता डॉट बॉल सुद्धा आलाय. थोडंसं शांत वातावरण झालंय, कारण 65 धावांचा पाठलाग आहे. ज्या प्रकारची सुरुवात करायची त्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत अवधूतने करून दाखवले, पण बॅटर कशा प्रकारे उत्तर देतील हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे. वेगवान चेंडू पुन्हा एकदा थोडासा जास्तच बाहेर होता, त्यामुळे पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 4 धावा धावपलकावरती आहेत. पहिली षटक मार्गस्थ आहेत. मोठा फटका येणं खूप गरजेचं असणार आहे, कारण 65 धावांचा पाठलाग आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ऑन साइडला उडवलं चेंडूला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. झेल सुटलाय त्यामुळे 2 धावा, तिसरे धावेचा प्रयत्न परंतु नाही आहे. वेगाने फेकी झाले होते त्यामुळे 2 धावेमुळे समाधान मानावं लागले. 6 धावा. चांगली सुरुवात आतापर्यंत अवधूतने पहिल्या षटकामध्ये करून दाखवले. ज्या प्रकारची सुरुवात करायची होती त्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत झाली गेले. पॉवर प्लेचं षटक आहे आणि 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक लावलं, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर आहेत आणि अशा वेळेला 3 क्षेत्ररक्षक बाउंड्रीवर आहेत. अशा वेळेला ज्या प्रकारची सुरुवात करायची त्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत घरच्या मैदानात नाही झाली गेली. अजूनही 4 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावपलकावर. हो थोडासा बाहेर, त्यामुळे एसटीचा रक्षक थोडीशी चुकी करतोय. त्यामुळे 1+1 अशा तब्बल 2 धावा या चेंडूवर आल्यात. 8 धावा धावपलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिले षटक मार्गस्थ. 65 धावांचा पाठलाग. होलीपाडा चषक 2024 पर्व पहिले आणि पर्व पहिल्यातील शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा, जिकडे स्पर्धा अर्नाळा किल्ला या गावामध्ये होलीपाडा गावात जे आपल्या भेटीला आले. पहिल्या दिवशी एस क्लब अर्नाळा ए संघ सेमीफायनल दाखल होणारा पहिला संघ होता. वेगवान चेंडू. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सफाळे गटातून दांडीखाडा संघ जो क्वालिफायच्या दिशेने बोलावला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी उमळमॅन वसई संघ. आणि आज बघूया कुठला संघ सेमीफायनलच्या दिशेने
वळतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह गेले चेंडूला, तोपर्यंत सिंगल रन. षटक क्रमांक 1 संपलंय. 9 धावा धावपलकावर, 65चा पाठलाग. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. मुलीला काय फायदा नव्हता. मुलीला काय नाही का. हॅलो. वीरू नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. वीरूचा पहिला चेंडू आखुटपचा चेंडू ड्राईव्ह केला, परंतु प्रॉपर टायमिंग नव्हतं, त्यामुळे 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी झाले वेगाने. हो चुकीच्या एंडला, थोडीशी चुकीच्या एंडला फेकी झाली, त्यामुळे 2 धावा पहिल्याच चेंडूवर आल्या. 11 धावा धावपलकर. एके दुःखे धावेने कुठल्याच प्रकारचा दबाव नाही आहे सातपाटी संघावर. 65 धावांचा पाठलाग करत असताना ज्या प्रकारची सुरुवात करायची होती, त्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत दोन्ही बॅटरनी करून नाही दाखवली. याचा ओपनर आलेले दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये, परंतु तितकंच प्रेशर दबाव दोन्ही बॅटरवर आला गेलाय. आणि दबावामधून बाहेर पडतील का, हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. वेगवान चेंडू, पुन्हा एकदा लुवार पद्धतीने चेंडू आला होता, त्यामुळे प्रयत्न फसलाय. आणि प्रयत्न फसता फसता डॉट बॉल सुद्धा आला गेलाय. दोन चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा धावपलकावर, आणि वीरू पुन्हा एकदा सज्ज होतोय. आखुटप्पाचा चेंडू, वेगवान चेंडू, परंतु जास्तच उचली घेणारा चेंडू होता, त्यामुळे पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. दबाव आलाय आणि दबावामधून काय बाहेर पडतील का. ज्या प्रकारची सुरुवात करायची होती त्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत नाही झाली गेली बी संघाकडून. थोड्याशा अडचणी वाढल्यात यावेळेला एसएस क्लब बर्नाला बी संघाच्या. षटंपूल करण्याचा प्रयत्न पुन्हा फसलाय. तोपर्यंत 1 धाव ओव्हरथ्रोच्या रूपानं आहे. 1 धावेने समाधान मानू लागले. 1 धावेने परत पुन्हा एकदा धावपलं. त्या 13 धावा धावपलकावर, 1.3 चेंडूचा खेळ झाला. 9 चेंडूमध्ये फक्त 13च धावा झाल्या. सर्वात खंतीची गोष्ट आतापर्यंत आहे एस एस क्लब बी संघासाठी. 65चा पाठलाग करत असताना, आणि अजून 1 चौकार किंवा 1 षटकार आतापर्यंत दोन्ही बॅटरच्या बॅटमध्ये आलेलं नाहीये. हो, पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फसलाय. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत वीरूने षटकामध्ये करून दाखवली. ज्या प्रकारची सुरुवात पहिल्या षटकामध्ये केली होती, त्याच प्रकारची सुरुवात आतापर्यंत वीरूने षटकामध्ये करून दाखवले. तिकडे 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, आणि फक्त 13 धावा धावपलकावर. मोठा फटका मारायचा पुन्हा प्रयत्न फसलाय. 22च्या रूपाने मला वाटतं धावपलकावर धाव आली गेल्याचं आमच्या पंचांनी घोषित केलंय. वेगवान चेंडू, वेगवान ऑन साईडला ड्राय केलं चेंडूला, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला गेला तिकडे, आणि 2 धावा. खरेखर 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावपलकावर, 65चा पाठलाग आहे, आणि इक्वेशन खूप लांबचं राहिले.
पहा सध्याच्या घडीला कॅमेरा मॅन आमच्या मुख्य स्क्रीनवर शिवसृष्टी जे बंगल्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त व्ह्यू आहे. परवाच्या दिवशी या घराचं ओपनिंग झाले आणि वरच्या दुर्गेश 11 संघ बसलाय. क्या बात आहे. चिका इशारा देतोय की नेक्स्ट मॅचला आम्ही उतरलो. कशा प्रकारची कामगिरी करेल यावर सुद्धा लक्ष असणार आहे. हितांश युगांश 11 मध्ये अंडरमचा सामना ज्यावेळेला झाला होता अजूनही आठवत आहे. काय जबरदस्त कामगिरी काय केली होती. थोडक्यात हुकला होता सामना तो. आणि इकडे कॅमेरा खाली आलाय तिकडे एलपी चला नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर श्रेयांश आलाय आणि श्रेयस आलाय. श्रेयांसचा पहिला चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर आहे त्यामुळे वाईट चेंडू घोषित केला. हो वेगवान चेंडू हलुवार पद्धतीने आला होता त्यामुळे डॉट बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. शांत चित्त या ठिकाणी वातावरण राहिले गेले. त्याचं कारण आहे 65 धावांचा पाठलाग होता पण त्या प्रकारची बॅटिंग आतापर्यंत दोन्ही बॅटरने नाही करून दाखवली होती ज्या प्रकारची करायला होती. त्यामुळे थोडस घरच्या मैदानावर शांत चित्त वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सिंगल साठी. दोन्ही बॅटरचे प्रयत्न आहेत परंतु गोलंदाजांनी ज्या प्रकारचे गोलंदाज हाताळले बघता बघता क्षेत्रशी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये त्याच रीतीने झाले. त्यामुळे तो दबाव जो बनवण्याचा प्रयत्न झाला गेला तो दबाव अजून बनवण्याचा प्रयत्न पूर्णपणे सातपडे संघाकडून झाला आणि अखेरकार पहिल्या विकेटचं पतन इकडे कृतिकला बाद व्हावं लागलंय. गॉन चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मिस्टर रुपेश डावखुरा फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पहिला चेंडू ऑन साइडला प्रॉपर टायमिंग नाही लॉंग कोण क्षेत्र येतोय. 1 धाव पूर्ण आणि 1 धावेने समाधान मानावं लागलं. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 4 चेंडूचा खेळ झाला. 19 धावा धावपलकावर 1 गडी बाद अशी सिच्युएशन आहे एसएस क्लब अर्नाळा बी संघाची. एक मोठी मॅच यानंतर आपल्या भेटीला येणार आहे जिकडे नाणेफेकीचा कौल जिंकला होता महाराष्ट्र बॉईज संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय परंतु क्षेत्राचा काल आहे अखेरकार झेल सुद्धा टिपलाय. दुसरा विकेटचं पतन. गॉन घर पाणी खपला काय वस चला गडी बाद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल मिस्टर पंकज. पहा काय जबरदस्त आतापर्यंत परफॉर्मन्स केलाय. बॅटिंग करत असताना 64 धावा धावपलकर लगवल्या होत्या आणि त्याच गतीने बघता बघता तिन्ही गोलंदाजांनी ज्या प्रकारची गोलंदाजी करून दाखवली ते तसे वाखाणण्याजोग आहे. पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत घरच्या मैदानावर एसएस क्लब अर्नाळा बी संघाला मॅच मध्ये करून दाखवला. सातपाडी संघ इतक्या वर गेलाय की चर्चेस भाग पाडलं गेलंय. चला शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. काय रुपेश आणि पंकज घरच्या मैदानावर प्रेक्षकांना मनोरंजन करतील का. जरूर हरवा आणि खऱ्या अर्थानं घरच्या मैदानावर प्रेक्षक वाट बघतात की अखेरकार षटकार येणार
तर येणार कधी. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे, जिकडे नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय मिस्टर अमृत. पहिला चेंडू वेगवान परंतु जास्तच बाहेर आहे, त्यामुळे पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 20 धावा. काय शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये षटकार पाहायला मिळतील. एसएस क्लबचे दोन्ही बॅटरचे प्रयत्न कशा प्रकारे असतात. रुपेश आणि पंकजचे नखिरकार काय षटकार पाहायला मिळतील का, हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. वेगवान चेंडू, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु तो प्रयत्न थोडासा चेंडूने वळण घेतलं, त्यामुळे वाईट चेंडू पुन्हा एकदा घोषित केला. 21 रन 21 धावा. लगातार 2 चेंडू या षटकामध्ये, 2 लगातार अतिरिक्त धावा वाईटच्या रूपाने या षटकामध्ये आल्या गेल्यात. फुलटॉस चेंडू ऑन साइडला ट्राय केलं चेंडूला, क्षेत्राचं काय त्या ठिकाणी, एकच धाव. चला, एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचे 5 चेंडू या पहिल्या इनिंग मधील, जिकडे या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिले गेले घरच्या मैदानावर. एसएस क्लब बी अर्नाळा किल्ला या संघासाठी. वेगवान चेंडू, पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय आणि प्रयत्न फसता डॉट बॉल सुद्धा आला. हा सातपाडी संघाने अखेरकार या मॅच मध्ये काय केलं होतं, प्रथम बॅटिंग करत असताना 64 धावा धावपलकर लगायला लागले होते. सुरुवात पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 षटकारांनी झाली होती. असं वाटलं होतं की 6 मध्ये 6 येईल का. अखेरकार या मॅच मध्ये, या होलीपाडा चषक 2024 या पहिल्या परामध्ये हॅट्रिक षटकारांची आणि हॅट्रिक विकेटची या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मागील 3 मॅच झाले, 3 दिवस झाले या स्पर्धेला सुरुवात झाली, परंतु एकही षटकाराची हॅट्रिक आणि एकही विकेटची हॅट्रिक आली नव्हती. परंतु अखेरकार मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा बॅटची एज या ठिकाणी आणि अखेरकार विकेटचं पतन, गडी बाद होतोय, गॉन. सागर मात्र अखेरकार नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. ज्याने मागील 3 दिवस झाले खूप मेहनत घेतली. हा सागर मात्र मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. शेवटचे 2 चेंडू, फुल टच चेंडू ऑन साइडला उडवलाय, अखेरकार पहिला चौकार आलाय आणि आवाज सुद्धा आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू अखेरकार सागर खूप उशिराने आलाय. म्हणजे खऱ्या अर्थानं सागरला ओपनिंग साठी यायला पाहिजे होतं, परंतु सागर खूप उशिराने आल्याने अखेरकार येता सागरच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. मॅच मध्ये फक्त अपसेट तर राहिले, त्यामुळे शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे, जिकडे अमृत सज्ज होतोय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, परंतु पायावर आदळला, त्यामुळे डॉट बॉल. अखेरकार मॅच फिनिश, सामना जिंकलाय सातपाटी संघाने आणि पराभवाला सामोरे जावं लागलंय एसएस क्लिप अर्नाळा बी संघाला. एक विनंती असेल आमच्या जय महाकाली बँड पथकाला, आपण थोड्याच वेळात इथे आपले उपस्थिती दर्शवायची आहे. जय महाकाली बँड पथक सर्व सदस्यांना विनंती असेल की आपण